वार्तांकन रोखठोक बातमी। जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धांचे परिणाम आणि त्यातून उद्भवणारी संकट ही कोरोना महामारीसारखीच गंभीर असू शकतात असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलाय। ही बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता असल्यानं देशानं सतर्क राहण्याची आणि स्वावलंबी बनण्याची गरज असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय। सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून त्याचे परिणाम सर्वसामान्य जनतेवर होऊ शकतात। ज्याप्रमाणे कोरोनाने जगाची अर्थव्यवस्था आणि आरोग्य यंत्रणा थांबवली होती, तशाच प्रकारच्या अनपेक्षित संकटांना सामोरे जाण्यासाठी तयार राहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं असून हे संकट केवळ काही दिवसांपुरते मर्यादित नसून त्याचे परिणाम प्रदीर्घ काळ टिकू शकतात असं संकेत त्यांनी दिलेत। मोदी म्हणाले, भारत 27 ऐवजी 41 देशांकडून इंधन आयात करतोय। युद्ध सुरू झाल्यापासून 3,75,000हून अधिक भारतीय सुरक्षित मायदेशी परतले, त्यात 700हून अधिक वैद्यकीय विद्यार्थी आहेत। पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय की बाह्य परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसलं तरी आपली अंतर्गत व्यवस्था मजबूत करणे आपल्या हातात आहे। अन्न सुरक्षा, इंधन बचत आणि स्वदेशी उत्पादनांचा वापर यावर त्यांनी भर दिलाय। भविष्यातील महागाई किंवा टंचाई टाळण्यासाठी आतापासूनच नियोजन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केले। या आव्हानात्मक काळात देशहितासाठी प्रत्येकानं जबाबदारीनं वागणं हेच या संकटातून बाहेर पडण्याचं मुख्य साधन ठरेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केलाय। अध्यक्ष जी, इस युद्ध के कारण दुनिया में जो कठिन हालात बने हैं, उनका प्रभाव लंबे समय तक बने रहने की आशंका है। इसलिए हमें तैयार रहना होगा, हमें एकजुट रहना होगा। हम कोरोना के समय भी एकजुटता से ऐसी चुनौतियों का सामना कर चुके हैं। अब हमें फिर से उसी तरह तैयार रहने की आवश्यकता है। धीरज के साथ, संयम के साथ, शांत मन से हमें हर चुनौती का मुकाबला करना है। और महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।